चला तर आज जाऊया अष्टविनायकमधला पहिला गणपती मोरगावचा मोरेश्वर। हा पुणे जिल्ह्यामध्ये असून सुभेदार गोळे यांनी आदिलशहाच्या कालखंडात हे मंदिर बांधले आहे। हे काळ्या दगडापासून तयार करण्यात आले आहे व या मंदिराला चारही बाजूंनी मनोरे आहे। मोगल काळामध्ये देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे व देवळाच्या बाजूने 50 फूट उंचीची संरक्षण भिंत आहे। गाभाऱ्यामधील मूर्ती बैठी व डाव्या सोंडेची असून पूर्वाभिमुख व अत्यंत सुंदर अशी मूर्ती आहे। मूर्तीच्या डोळ्यामध्ये हिरे बसवले आहे व मस्तकावर नागराजाचा फणा आहे। उजव्या व डाव्या बाजूला रिद्धी सिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर आहे। असे मानले जाते की पूर्वी सिंधू नावाचा असुराने पृथ्वी तलावर अत्यंत उत्पात माजवला होता व त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली। तेव्हा गणपतीने मयूरावर आरूढ होऊन सिंधू नावाच्या असुराचा वध केला व त्यामुळेच या गणपतीला येथे मयुरेश्वर असे नाव पडले व या गावात मोरांची संख्या देखील जास्त असल्याने या गावाला मोरगाव हे नाव पडले। कसा वाटला तुम्हाला मोरगावचा मयुरेश्वर?